कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 12. सृष्टीचा विस्तार. मैत्रेय विदुरास सांगतात, ऐशा रीतीने मी तुला कालरूप भगवंताचा महिमा ऐकविला. आता सांगतो तुला ब्रह्मदेवांनी कशा प्रकारे सृष्टी रचना केली. तम मोह महामोह तामिस्र अंधतामिस्र म्हणजेच अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश या अज्ञानाच्या 5 वृत्ती सुरुवातीस ब्रह्मदेवांनी निर्माण केल्या. पाहूनही अत्यंत पापमय सृष्टी ब्रह्मदेव झाले कष्टी. रचना करण्या दुसरी सृष्टी भगवंताचे ध्यान करून मन पवित्र केले. सनत सनंदन सनातन सनत कुमार हे निवृत्ती परायण ऊर्ध्वरेता मुनीचार. ध्यान केंद्रित करूनी सृष्टी निर्मितीवर उत्पन्न केले ब्रह्मदेवांनी. ब्रह्मदेवांच्या या 4 पुत्रांना पित्यांनी ऐसी दिली आज्ञा तत्परभा प्रजेची निर्मिती करण्या सत्वर. परंतु सनकादिक मुनी जन्मतःच निवृत्ती परायण सदैव करती भगवत चिंतन. प्रजा निर्माण करण्यास उदासीन आज्ञा न पाळू शकती पित्याची. आज्ञा न पाळती आपले पुत्र करती आपुला ते तिरस्कार. हे पाहून ब्रह्मदेवास आला क्रोध अनावर. तो आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विवेकाने क्रोध आवरण्याचा जरी केला प्रयत्न तो बाहेर आला ब्रह्मदेवांच्या भुवयामधून. एक निळ्या लाल रंगाच्या बालकाच्या रूपानं प्रगट झाला. ते बालक होते पूर्वज देवतांचे. रुदन करीती म्हणून रुद्र नाव त्यांचे. विचारू लागले त्यांचे नाव व ठिकाण राहण्याचे. रडत रडत ब्रह्मदेवासी भगवान ब्रह्मदेव कमलयोनी त्या बालकाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून अश्वस्थ करती बालकास मधुर वाणीनी. इच्छा पूर्ण करीन रडू नको म्हणून. ब्रह्मदेव म्हणती देवश्रेष्ठ बालकासी स्फुंदून स्फुंदून तू दुःखी बालका समान रडसी. म्हणून प्रजा तुझ रुद्र ऐसे संबोधिसी. तुझी राहण्याची स्थाने सांगेन आता. आकाश वायू जल पृथ्वी सूर्य चंद्र प्राण तप इंद्रिये हृदय या स्थानाचा तुझसाठी केला पूर्वीच निश्चय. राहण्यास्तव तुला मन्यू मन महान शिव महिनस ऋतध्वज वामदेव उग्ररेता धृतव्रत काल भव ऐसी नावे तुझी असतील. धी वृत्ती नियुत उशना सर्पी इला अंबिका उमा इरावती दीक्षा सुधा या 11 रुद्राणी तुझ्या पत्नी असतील. या नावांचा स्थानांचा स्त्रियांचा स्वीकार करून तू प्रजापती आहेस म्हणून पुष्कळ प्रजा करावी तू उत्पन्न. ऐसी आज्ञा देती ब्रह्मदेव रुद्रासी. लोकपिता ब्रह्मदेवाची आज्ञा स्वीकारून भगवान नील लोहित करती प्रजा निर्माण. बल आकार व स्वभाव स्वतः समान असे त्या रुद्राच्या प्रजेचा. रुद्राने केलेले उत्पन्न रुद्रांचे ते असंख्य जन करू लागले जगाचे भक्षण. हे पाहून भीती वाटे ब्रह्मदेवासी. ब्रह्मदेव म्हणे रुद्रासी नको करू निर्माण ऐशा प्रजेस जी भस्म करते मला व जगातील सर्वांस. आता तू सुखी करण्या सर्व प्राण्यास तप करावेस. त्या तपाच्या प्रभावाने सर्वांतर्यामी ज्योतिस्वरूप इंद्रियातीत श्रीहरी प्राप्त होणे. त्यामुळे तू पुन्हा पहिल्याप्रमाणे सृष्टीची रचना करणे हे कार्य शक्य. मैत्रेय म्हणती विदुरास ब्रह्मदेवानी जेव्हा ऐशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने ती शिरसा वंद्य मानली. अनुमती घेऊन पित्यास प्रदक्षिणा घातली व तपश्चर्येसाठी वनात गेले. नंतर भगवत शक्तीने ब्रह्मदेव होऊनी संपन्न त्यांनी उत्पत्तीसाठी संकल्प करून 10 पुत्रे केले उत्पन्न.
त्यापासून पुष्कळ प्रजा वाढली. या प्रजेचा सविस्तर विस्तार पुढील भागात ऐकू. हरि ओम तत्सत.